आज गुरुमाऊली गजानन महाराजांचा प्रकट दिन. गजानन महाराजांचा आज प्रकट दिन असल्यामुळे आज घरातली देवपूजा मी सकाळी लवकर उठून करून घेतली. माझ्याकडे गजानन महाराजांची मूर्ती होती. सकाळी उठून पहिल्यांदा मी त्यांना पंचामृत आणि अभिषेक केला आणि छान अशी नवीन वस्त्र वगैरे घालून महाराजांना स्थानापन्न केले. आणि माझ्याकडे गजानन विजय म्हणून छोटीशी पुस्तिका होती, ती मी वाचून घेतली आणि छानशी अशी रांगोळी काढली. आणि गजानन महाराजांचं पुस्तक वाचून सगळं झाल्यावरती मी महाराजांना आवडेल अशी भाकरीचा नैवेद्य केला होता. भाकरी, बेसन, खरडा, कांदा असं महाराजांना नैवेद्य ठेवून आम्ही निघालो आमच्याजवळ असलेल्या गजानन महाराजांच्या मंदिरात. बघा, मंदिराचं डेकोरेशन किती छान केलं आहे आणि खूप गर्दी होते बरं का. इथे दरवर्षी इथे खूप गर्दी होते. मंदिराची सजावट पाहूनच मन इतकं प्रसन्न झालं की काय सांगू. बघू शकताय तुम्ही किती छान मंदिराचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि इतकी गर्दी असूनही कधी माझा गोंधळ वगैरे काही नाही. इथले जे भक्त येतात तेही शांतपणे लाईनमध्ये उभे राहून महाराजांचं दर्शन घेऊन असे शांतपणे निघून महाप्रसादाचा लाभ घेऊन शांतपणे निघत होते. काही जण तर इथं फोटो पण काढत होते. आता आम्ही पण लाईनमध्ये उभे होतो आणि आम्ही पण थोडं शूटिंग वगैरे केलं आणि आम्ही आता आत दर्शनासाठी निघालो. इथे या ताई होत्या. इथे आत गेल्यावर जेंट्स लोकांची लाईन वेगळी आणि लेडीजची लाईन वेगळी होती त्याच्यामुळे. आणि इथे ना जास्त करून लेडीजच होत्या. आणि मंदिराची सजावट अशा सुंदर अशा रंगीबेरंगी फुलांनी केली होती. इतकं प्रसन्न वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. मंदिरातलं आतलं आणि बाहेरचं इतकं छान असं वातावरण होतं. गर्दी पण तेवढी होती तरी पण मन प्रसन्न होतं. आणि इथे ना महाप्रसादाचं पण आयोजन केलं होतं. याच्यामध्ये बेसन, भाकरी, बटाटा, हरभऱ्याची भाजी, मसाले भात हे काका प्रत्येकाला आवर्जून असं भरपूर असा प्रसाद वाढत होते. आणि ह्या मावशी पण होत्या आणि त्यांची नात बघा किती छोटीशी असून पण ती पण असं महाराजांच्या सेवेसाठी हजर होती. बघा, ती सर्वांना बालुशाही असं वाटत होती. छान होती पण. आणि हे बघा, या मंदिराचे सगळे विश्वस्त त्यांची मंदिराची जी काही व्यवस्था आहे ते छानपैकी बसून बघत होते. आणि मंदिराच्या बाजूला अशी छानशी अशी गजानन महाराजांची मूर्ती पण होती. इतकं छान वाटत होतं ना की महाराज प्रत्यक्ष तिथे बसून सर्व भक्तांना आशीर्वाद देत. आणि ही आहे मेन गाभाऱ्यातली मूर्ती. इथं पण इतकं छान सजावट केली होती की सांगायला शब्दच नाही. इतकं महाराजांना बघून मग डोळे भरून येत होते. आणि वरती गायींचं पण पोस्टर लावलं होतं. बघा, मूर्ती किती छान अशी दिसते. असं वाटतं की महाराज आपल्याला पाहतच आहेत. अशा प्रकारे हे मंदिराचं सजावट खूप छान होतं. आणि बाहेरच्या बाजूनही असं काही दिसत होतं. बघा किती छान. आणि इथे येणाऱ्याला प्रत्येकाचंच मन भारावून इथून जात होतं. बघा किती छान सजावट केली होती. आता मंदिरातले गाभाऱ्यात मी थोडा वेळ थांबून असे फोटो घेतले. आणि हे फोटो घेत असताना खरंच असं वाटत होतं की या मंदिरात ना खूप 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 बदल झाले होते. आम्ही पूर्वी यायचो तेव्हा एवढे नव्हते. इथं अष्टविनायकांची पण आधीच्या आधी गणपतींची स्थापना म्हणजे भिंतीलाच केली होती. आणि हे बघा, लाईट वगैरे इतकं छान डेकोरेशन केलं होतं की ते फक्त बघत आणि अनुभवता यावं. बघा, आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो तोपर्यंतच इथे भरपूर अशी गर्दी झाली होती. ही फुलं तर इतकी छान दिसत होती, खूप छान दिसत होती. ह्या लाईन ज्या राहिल्या आहेत त्या महाप्रसादासाठीच होत्या. आणि हे गणपती बघा, अष्टविनायक मी तुम्हाला दाखवलं होतं. हे मी नंतर परत जाऊन मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे. इतकं छान प्रत्येक गणपतीला हात लावून स्पर्श करून तुम्ही दर्शन पण घेऊ शकत होता. एकदम छान व्यवस्थित शांततेत हे सगळं पार पडलं आहे. इतकी गर्दी असून हे लोक पण इतके शांत म्हणजे व्यवस्थित दर्शन करत होते की काही बोलायला शब्दच नाही. एकदम शांत निरागस भावने सगळे फक्त गजानन महाराजांची मूर्ती आपल्या डोळ्यात ठेवून ते येत होते. इथं बघा, ह्या पिवळ्या फुलांनी श्री आणि स्वस्तिक आणि त्याच्या बॅक साईडला जांभळ्या कलरची फुले इतकं उठून दिसत होतं ना, खूप असं उठून दिसत होतं. परत त्या महाप्रसाद
घ्यायला लोक जमले होते. थोडा वेळ मी तिथे उभं राहून परत एकदा शूट केला, कारण ते इतकं प्रेमानं प्रत्येकाला प्रसाद वाढीत होते की त्यांच्यापासून दूर जाऊ नये असं वाटत होतं. आणि महाप्रसादाचे 3-4 ठिकाणी त्यांनी सोय केली होती. पाण्याची पण सोय व्यवस्थित अशी केली होती, जेणेकरून सर्व भक्तांना व्यवस्थित असा त्याचा लाभ घेता यावा. पुढे हे बघा, बरीच लोक इथे थांबून व्यवस्थित असे फोटो वगैरे काढून घेत होते. आणि हे दुसऱ्या स्टॉलमध्ये हे काकांना म्हणजे किती काही शिल्लक आहे, किती आणावं लागतं ह्याचं ते काका नियोजन करत होते. मी व्हिडिओ घेतो म्हटलं तर ते काका पटकन हसून बाजूला झाले. आणि आता इथे बघा, इथं हे काका पण व्हिडिओ घेतो म्हणताना थांबून हो जरूर अवश्य असं सहकार्य केलं तर व्हिडिओ